जय महाराष्ट्र. लातूरमध्ये खरंच गुलाबी थंडीची लाट वाढत आहे. समझदार को इशारा ही काफी है. मी कोणत्या गुलाबी थंडीबद्दल बोलतोय, कोणत्या गुलाबी रंगाबद्दल बोलतोय, कोणत्या गुलाबी रंगाच्या पक्षाबद्दल बोलतोय, हे आता एव्हाना तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल. मग नेमकं हे असं मला का वाटतंय? म्हणजे जो पक्षप्रवेश झालेला आहे आणि जे प्रभावी नेते, ज्यांना की गुलाबी रंगानं आकर्षित केलेलं आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा गुलाल त्यांच्याच माथी लागतो की काय, ही शक्यता टाळता येत नाही. मग नेमकं असं मला का वाटतंय किंवा याची शाश्वती काय आहे? यामागे काही कारणं आहेत का? ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जो पक्षप्रवेश या प्रभावी नेत्यांचा झालेला आहे आणि जी टायमिंग आपण ज्याला म्हणतो, ही खूप घातक आहे. कारण या ज्या निवडणुका स्थानिकच्या आहेत, याच्या ऐवजी कुठल्याही निवडणुका असत्या, म्हणजे विधानसभेच्या असत्या किंवा लोकसभेच्या असत्या, तर त्यावरती एवढा परिणाम झाला नसता. परंतु ज्या स्थानिकच्या निवडणुका आहेत आणि इथं स्थानिकचा उमेदवारच गेम चेंजर ठरू शकतो. आता याचं उदाहरण औशामध्ये आहेच, त्यामुळं काही वेगळं सांगायला नको. मग तिथं जर का वारं फिरलं असेल, फिरू शकतं, फिरलंय, तर मग लातूर का गुलाबी रंगात रंगणार नाही? आता जे कोणी प्रभावी नेते या पक्षातून निघालेले आहेत, ते ज्यावेळेस एखादा नेता पक्ष सोडून जातो, तर केवळ एक नेता न जाता त्यासोबत त्याचं जे कार्यकर्ते म्हणा किंवा त्याची जी ऊर्जा आहे, त्याचं जे काम केलेलं आहे, त्याचं जे फॅन फॉलोइंग आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत जोडल्या जातात. आता या नेत्याने जे काही लातूरकरांच्या मनात जागा बनवलेली आहे, जी प्रतिमा त्यांची झालेली आहे, ही कधीच कमी होणार नाही. आता त्यांची जी काही भाषणं आपण या प्रचारादरम्यान थोड्याशा क्लिप्स मी ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या प्रभावशाली पद्धतीनं लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की नेमकं त्यांनी जे निर्णय घेतला ते का घेतला? आता जर तुम्ही विरोधक आले तुमच्याकडं वोट मागायला, तर तुम्ही काय म्हणून उत्तर द्यायचंय? याची सगळी तयारी म्हणजे सगळी पूर्ण तयारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळं ज्या पक्षातून ते निघालेत, आता त्या पक्षात केवळ निष्ठावंतच राहिलेले आहेत आणि जे काही छक्के-पंजे होते, हे सगळे या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळं एक शक्यता आहे, की जी लढत काँग्रेस आणि बी-जे-पीमध्ये लातूरमध्ये आहे, असं दिसून येत होतं. आता ते तसं नसून गुलाबी रंग मध्येच डोकं उंचावून पाहतोय आणि नवल नको वाटायला जर या गुलाबी रंगाने लातूर महानगरपालिका रंगून नाही गेली तर. आता दुसरी शाश्वती का वाटतेय, की ज्या गाफीलमध्ये बी आहे, की आपल्याच हातात आहे. परंतु त्या ठिकाणच्या अडचणी आहेत, की एका जागेसाठी 100-100 उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इकडे तिकीट जाहीर होण्याच्या अगोदर ज्यांना माहीतही नाही तिकीट मिळणार पक्षामार्फत, काही निश्चिती नसताना प्रचाराला सुरुवात करणं, घरोघरी जाणं, वचनं देणं, काम करतो म्हणणं किंवा या कारणानं तर का होईना त्यांनी त्यांची गल्ली पिंजून काढलेली आहे. आणि असं असताना पक्षावरती दबाव आहे, की नेमकं कुणाला तिकीट द्यायचं. कारण एकाला दिलं तर 99 नाराज होणार आहेत. कारण एका सीटसाठी, एका जागेसाठी आता 100-100 अर्ज हे भरले जात आहेत. मग नेमकं याचा फायदा किंवा याचा नुकसान त्याच पक्षाला होणार का? या बाबीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. आणि येणाऱ्या काळात जर मीच या विषयावरती व्हिडिओ बनवला, की आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा कसा घात केला, गळा कापला, तर हे काही नवीन नसावं त्यावेळेस. त्यामुळं जी वस्तुस्थिती आज बी-जे-पीवरती आलेली आहे, उमेदवार जास्त आहेत, कुणाला नाराज करायचं ती एक अडचण आहे. त्यासोबत आणखीन 2017 ला विजय मिळूनही म्हणजे बहुमत असताना सुद्धा महानगरपालिकेवर सत्ता काँग्रेसची होती. जे काही समीकरणं, सूत्र त्यांनी जुळवली, जादू केली, चिठ्ठ्या उचलल्या, महापौर दुसराच झाला. सत्ता नसल्यामुळं आज जे कार्यकर्ते लोकांकडे जातात मतं मागण्यासाठी, त्यांना विकासाचं गराणं गाता येत नाही. म्हणजे आम्ही काय केलं हे सांगता येत नाही, किंबहुना त्या लोकांनी काय-काय नाही केलं, हेच गराणं त्यांना सांगावं लागणार आहे. आता या 2 कारणामुळं का होईना, बी-जे-पीलाही बराच सारा चिंतन आणि अवलोकन करण्याची गरज आहे आणि गाफील राहून चालणार नाहीये. येणारा काळच आणि वेळच सांगेल, की लातूर मनपावरती भगवा रंग चढतोय की गुलाबी आणि असंच नाही झालं तर मला आनंदच आहे, जर का तिसराच कुठला पक्ष आणि आणखीन त्यावरती सत्ता गाजवली तर. हे सगळं पाहणारच आहोत. त्यासाठी परत विनंती आहे, चॅनलला फॉलोच करा. धन्यवाद.